तुम्हाला माहित आहे 5 आणि 6 वर्षाची पोरगी अगोदर नंगी राहत होती तरी तिच्याकडे कोणी वाईट नजरेनं पाहत नव्हतं. आता 1 महिन्याची पोरगी तुमच्या समोर नंगी ठुशी वाटत नाही. कुठं मानसिकता ढसळते आमची, विचार करा तुम्ही. 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. 2 वर्षाच्या पोरीवर फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. कसं सरकार फाशी देईल? हे मोदी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना या देशाचा मुख्यमंत्री जो आहे ना देवेंद्र फडणवीस, त्याची बायकोला माल बनवून फिरते, त्या बायकोवर बलात्कार कर कारण गरीबाच्या लेकरावर केल्यापेक्षा त्या मालावर करणं म्हणा चांगला बलात्कार आहे की नाही? तवा त्याला समजत. यायले काय माहिती माय बहिणीवर बलात्कार झाला तेव्हा दुःख काय होते. 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार केला, त्याने फाशी द्या, फाशी द्या. कसं मोदी सरकार फाशी देईल? जर फाशी दिली तर त्यांचं वोट बँक आहे, त्यांचे वोट कमी होतील, त्यांचे माणसं निवडून येत नाही. पण मी सांगतो, मी आव्हान करतो या स्टेजवर, जो बलात्कार करणार आहे तो डोकं कापून आणून, मान कापून आणून, गर्दन कापून आणून आज या स्टेजवर सांगतो, अंजली भारती अर्धी प्रॉपर्टी त्याच्या नावानं करून देईल आणि 50 लाख रुपये त्याला सोडायला लावू. सोय कोणी कापून आणत आणि नाही तुमच्याकडून गर्दन कापणं झाली बलात्काराची तर एक काम करा रे तुम्ही, बाबासाहेबांचे लेकरा मरता तुम्ही. जर त्याची गर्दन कापणं नाही झाली ना, ज्यानं त्यानं बलात्कार केला ना त्याचं सामानच कापून टाका. ना बजेंगे बास, ना बजेंगे बासरी. आणि लाईव्ह दाखवा, लाईव्ह पूर्ण भारतात लाईव्ह दाखवा की कोणी बलात्कार करण्याच्या अगोदर विचार केला पाहिजे की मी बलात्कार करत नाही, मी माझ्या मौतचा निवता स्वतःला देत आहे, त्याने विचार केला पाहिजे. असं ज्या दिवशी कराल ना तुम्ही, इमानदारीच्यानं बलात्कार कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार होणार.